माझ्या प्रियांनो, कसे आहात? सगळे छान आहात ना? प्रभूमध्ये कसे आहात? जगाच्या गोष्टींमध्ये आपण काहीतरी करत आहोत, उठतो, जातो, काम करतो, पण प्रभूमध्ये आनंदात आहात का? येशू सोबत असला की आनंदच असतो, पण एक समस्या आहे, संघर्ष आहे. मग आनंदी कसा राहू शकतो? जीवनच एक संघर्ष झाले असे वाटते का? संघर्ष आहे. प्रभूने देखील असेच सांगितले आहे, जगात क्लेश आहेत, संघर्ष आहेत असे तो म्हणाला आहे. मग त्या सगळ्या संघर्षांच्या मध्ये शांततेने, आनंदाने राहता येईल का? ते कसं शक्य आहे? हाच येशूचा मुद्दा आहे. येशू सोबत असलात तर कितीही संघर्षांच्या मध्यात तुम्ही मनापासून आनंदी राहू शकता. म्हणूनच त्याच्यासोबत चालावे, त्याच्याशी बोलावे आणि तो जे सांगतो ते ऐकावे असे सांगितले जाते. बरोबर ना? मग दररोज सकाळी उठून तो काय सांगतोय ते ऐका, वचन वाचा आणि त्याच्याशी मन मोकळं करून बोला. हा दिवस त्याच्याकडे सोपवा. हा संपूर्ण दिवस तुझी कृपा माझ्यासोबत असू दे असं म्हणा. तुम्हाला माहितीये का तो कसा आहे? तो कसा आहे हे खरेच ओळखलेत तर तुम्ही नेहमीच आनंदी राहाल. दावीद नावाचा एक भक्त पहा, तो 86 स्तोत्रात 5व्या वचनात परमेश्वराबद्दल एक सुंदर गोष्ट सांगतो. तो परमेश्वराला कसा समजून घेत होता ते तो काय सांगतोय बघा. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. परमेश्वरा, तू चांगला आहेस, माझ्यासाठी भले करतोस आणि आजही माझ्या आयुष्यात भले करणार आहेस. तू नेहमीच चांगला आहेस, मला क्षमा करणारा आहेस. मी खूप पाप करतो, नियम मोडतो, चांगला माणूस व्हावे असे वाटते तरीही ते जमत नाही. हे करू नये असे वाटते तरी करतो, हे बोलू नये असे वाटते तरी बोलतो. मी पाप करतो, पण तू क्षमा करणारा आहेस म्हणूनच मी जिवंत आहे. प्रत्येक पापसाठी तू शिक्षा दिली असतीस तर मी नष्ट झालो असतो, पण तू क्षमा करणारा आहेस. फक्त तेवढंच नाही, तू दयाळू आहेस, मला तू तुझी कृपा देतोस. अयोग्य असतानाही तू मला प्रेम दाखवतोस, त्या कृपेकरिता धन्यवाद. म्हणूनच दावीद प्रभूला चांगल्या प्रकारे ओळखले आणि समजून घेतले. प्रभू चांगले काम करेल. आज तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे. आज तो तुमच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट करणार आहे. तो चांगला आहे. जिथे येशू असतात तिथे चांगल्या गोष्टी घडतात. म्हणून आज तुम्ही कुठल्या तरी गोष्टीत काहीतरी चांगले होईल अशी अपेक्षा करत आहात, जसे की आरोग्य, मुक्तता, आशीर्वाद. एखादे काम यशस्वी व्हावे, उन्नती मिळावी किंवा एखाद्या गोष्टीत बदल व्हावा, ही चांगली गोष्ट तुम्ही नक्कीच पाहाल. कारण चांगल्या गोष्टी करणारे येशू तुमच्या सोबत आहेत ना, ते चांगल्या गोष्टी तुम्हाला देतील. तेवढेच नाही, ते क्षमा करणारेही आहेत. मी चूक केली, नीट प्रार्थना केली नाही, नीट बायबल वाचले नाही, येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे मी जगू शकलो नाही, चुकीचे करतोय, ते क्षमा करणारे आहे. त्यांच्या जवळ या आणि माफी मागा. येशू, मला माफ कर. मी अशा प्रकारच्या चुका केल्या आहेत, माझ्याकडून असे जगता आले नाही, काही चुका केल्या आहेत, मला माफ करा आणि मला तुझी कृपा दे. ते आपल्याला कृपा देतील. ते चांगले आहेत, क्षमा करणारे आहेत आणि कृपाळू आहे. हीच कृपा आपल्याला पवित्रपणे जगते. हीच कृपा आपल्याला सुखरूपपणे सांभाळते आणि मार्गदर्शन करते. हीच कृपा आपल्याला वाईटापासून वाचवते. ते अत्यंत कृपाळू आहेत. अयोग्य असलेल्या आपल्याला त्यांचे प्रेमच कृपेप्रमाणे वेधून टाकते. म्हणून आज सांगा, प्रभू, तुम्ही उत्तम आहात. आज माझ्या आयुष्यात हे चांगले कार्य तुम्ही घडवावे. या गोष्टीत एक उत्तम घडवावा. तुम्ही एखाद्या गोष्टीची अपेक्षा करत आहात, त्यात उत्तम घडेल यावर विश्वास ठेवा. आज तुम्ही तो उत्तम पाहाल, कारण उत्तम येशू तुमच्या सोबत आहे. म्हणूनच आपल्याला ते उत्तम मिळावे म्हणून त्याने स्वतःला क्रूसावर अर्पण केले. त्याने आपले पाप स्वीकारले, शाप स्वीकारला, आजारपण स्वीकारले. त्याने निंदा आणि अपमान स्वीकारले. सर्व काही क्रूसावर संपवले. का म्हणजे कारण मी तुला उत्तम करावे म्हणून. मी स्वतःला वाईटासाठी अर्पण केले
क्रुसावर अर्पण केले असे प्रभू तुम्हाला पाहून सांगतात। मग तुम्ही का घाबरता? प्रभू, तुम्ही उत्तम आहात असे म्हणत मनावर हात ठेवा। येशू, तुम्ही उत्तम आहात, उत्तम करणारे आहात। आज तुम्ही माझ्यासाठी काहीतरी उत्तम करणार आहात। मी ते स्वीकारणार आहे। माझ्या सर्व चुका माफ करा, माझ्या कमतरता माफ करा। मी अशी पाप केली आहे। तुम्हाला दुःखी करून टाकले ते सर्व मला माफ करा। मला कृपा द्या आणि तुमच्या कृपेने मला सांभाळा व मार्गदर्शन करा। येशूच्या नावाने आमेन, आमेन।